अलीकडे गेल्या वर्षभराच्या काळात असे अनेक गुन्हे घडत आहेत की ज्याच्यात पोलिसांचा धाक राहिलेला नाही. ही अतिशय गंभीर घटना आहे. पुण्यात झालेली घटना ताबडतोबीने सरकारने काहीतरी व्यवस्था अशी केली पाहिजे. बलात्कारांचं प्रमाण वाढतं आहे. बलात्कार करून त्या महिलांच्यावर म्हणजे त्यांचे खून होणे, त्यांना मारून टाकणे, लहान बालकांच्या बाबतीतही बऱ्याच ठिकाणी असं होतं आहे. त्यामुळे कायदा व सुव्यवस्थेच्या बद्दल फार मोठं प्रश्नचिन्ह तयार व्हायला लागले. पोलिसांचा समाजात धाक राहिला नाही हे तेवढंच आता खरं. पण बसमध्ये जी बस स्थानकात उभी आहे अशा ठिकाणी म्हणजे सार्वजनिक ठिकाणी आणि सार्वजनिक वाहतूक व्यवस्था जिला म्हणतो आपण बस तिच्यामध्ये जर अशा पद्धतीने अत्याचार होत असतील तेच बोललो ना. हे प्रकरण हे पोलिसांचा धाकच राहिलेला नाही. आणि बस डेपोमध्ये किंवा बसमध्ये असे प्रकार घडणं हे फार गंभीर आहे आणि सरकारने याची दखल घेऊन काहीतरी ठाम उपाययोजना केल्या पाहिजे. सर राजकीय प्रश्न आहेत. आपल्या पक्षातील 3 आमदार राष्ट्रवादी अजित पवार गटात जाण्याची चर्चा सुरू आहे. कसं बघताय? अहो, तुम्ही कोणाला कुठल्या पक्षात पाठवता? तुम्ही मीडियाच बातम्या तयार करता. कोण कशाला कुठं जाईल? तुम्ही आता 3 आमदार कोण आहेत? नावं त्यांची आहेत. राहुल मोठे असतील, राहुल जगताप, विजय भांबरे. हे आमदार नाहीत, हे माजी आमदार आहेत. मग ते काही कामानिमित्त भेटले असतील त्यांना. हे तिघंही आमचे पक्षाच्या वतीनं उमेदवार म्हणून निवडणुका लढवलेले आहेत. पराभूत झाले. पण पवारसाहेबांच्या बरोबर निष्ठेने कट्टर म्हणून ते काम करत आहेत. सर, परंतु आपल्याही नावाची कुठेतरी चर्चा आहे. संजय शिरसाट देखील असं म्हणालेत की जयंत पाटील या पक्षात राहणार नाहीत, हे माझं भाकीत आहे. आपल्याबाबतची भविष्यवाणी खरी ठरत. मग त्यांनाच विचारा ना, मला काय विचारते? तुमच्याबद्दल कोणी काही बोललं तर तुम्ही त्याला जाऊन विचाराल का मला विचाराल? माझा हा प्रकार जो चालला आहे सध्या मीडियामध्ये की हा इकडे जाणार तो तिकडे जाणार म्हणून तुम्हीच बातम्या तयार करता, तुम्हीच दिवसभर त्या बातम्या चालवता. कुठली बातमी नाही मिळाली किंवा एखादी महत्त्वाची बातमी किल करायची असेल तर असे प्रकार वारंवार घडत आहेत असं माझा आत्तापर्यंतचा अनुभव आहे. याच्याचं कारण असं आहे सगळ्या चर्चेचं की आपल्या सेवेमध्ये काही 2 ते 3 प्रशासकीय अधिकारी सरकारने दिलेले आहे असं समजतं. नेमकं काय प्रकरण आहे? माझ्या सेवेत नाही कोणी दिलं. गौरव भोसले आणि संजय पाटील नावाचे 2 अधिकारी विशेष सचिव ते माझ्याकडे काम नाही करत. आपल्यावर लक्ष ठेवण्यासाठी हे काही माझ्यावर लक्ष ठेवेल तर माझी काही तक्रार नाही. काय मोठे उद्योग करत नाही त्यामुळे काही प्रॉब्लेम नाही मला. साहेब, MMRDA मध्ये लाचखोरी झाल्याचा एक गंभीर प्रकार समोर आलेला आहे. फ्रान्समधील एका कंपनीने MMRDAचे अधिकारी आर्थिक लाभ मागत असल्याचा आरोप केलेला आहे आणि दूतावासाचे थेट सरकारला देखील पत्र आले. एकनाथ शिंदेने याबाबत चौकशीचे आदेश देखील दिले आहेत. कोणी दिलेत आदेश? एकनाथ शिंदेंनी चौकशीचे आदेश दिले त्यावर. असं आहे की तुम्हाला आश्चर्य वाटलं असेल पण ते सर्रास चालू आहे सगळीकडं. आणि परदेशी कंपन्यांना आपण एखादी गोष्ट काही अधिकारी जर लाच मागत असतील किंवा काही वेगळ्या अपेक्षा करत असतील तर जगाच्या पाठीवरून महाराष्ट्रात येणारी गुंतवणूक इकडे येण्यापेक्षा दुसऱ्या राज्याकडे वळते. आणि अलीकडच्या काळामध्ये महाराष्ट्रातली ब्युरोक्रेसी विशेषतः उद्योग आणण्यासाठी ज्यांच्यावर जबाबदारी आहे त्यांना असं वाटतं की आपली मोनोपॉली आहे. त्यामुळे शेजारची राज्य गुजरात राज्यात जावा किंवा आंध्र प्रदेशमध्ये जावा, कर्नाटकमध्ये जावा, तिथं ज्या पद्धतीनं गुंतवणूकदारांना सर्व सपोर्ट मिळतो तसा सपोर्ट मिळत नाही अशी महाराष्ट्रात आलेल्या गुंतवणूकदारांची बऱ्यापैकी तक्रार असते. आपण MIDCत गेलेल्या कुठल्याही MIDCत जावा, तिथं नवी गुंतवणूक करणाऱ्या माणसाला काही प्रश्न विचारा, तुमच्या हे लक्षात येईल की 100% पूर्ण सहकार्य, रेड कार्पेट घालून त्याचं स्वागत हे फक्त महाराष्ट्रातले प्रमुख लोक भाषणात सांगतात. पण खाली ज्यावेळी त्यांना ब्युरोक्रेसीच्या ताब्यात दिलं जातं त्यावेळी त्यांना बरेच अडथळे दूर करावे लागतात. साहेब, बहुमताचं सरकार आहे मात्र अद्यापही नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्री पदाचा तिढा सुटत नाही आहे. कुंभमेळा 2 वर्षावर नाशिकचा
DPDCचे बैठक होत नाही आहे, कामं सगळी खोळंबलेली आहेत पालकमंत्र्यांना बरोबर. 36 दिवस तुम्ही स्थगिती मिळत 36 दिवस झाले स्थगिती मिळत पालकमंत्री पदाला. तर ते पालकमंत्री काम करतायत का नाही करत? आणि येतात का? येतात पालकमंत्री येतच नाही. नाशिक आणि रायगडला पालकमंत्रीच नाही आहे. जाहीर होऊन स्थगिती मिळाली. आमच्या पक्षाच्या काही कार्यकर्त्यांनी मगाशी मला सकाळी सांगितलं की सरकारचं रायगड आणि नाशिक या दोन्ही जिल्ह्याकडे किती दुर्लक्ष झाले आणि दुर्लक्ष करून पालकमंत्रीच या जिल्ह्यांना देण्यासाठी सरकारने अजून तत्परता दाखवली नाही. आता ज्यावेळी किमान 26 जानेवारीला पालकमंत्री येतात, आता 15 ऑगस्टपर्यंत तरी किमान पालकमंत्र्यांची नेमणूक होईल अशी अपेक्षा करूया. साहेब माणिकराव कोकाटे सध्या अडचणीत आहेत. कसं बघतायत की आता 2 वर्षांची शिक्षा लागली आहे त्यांना. 1 तारखेला त्यावर अंतिम निकाल नाशिकचं जिल्हा सत्र न्यायालय देणार आहे. वकिलांनी स्थगिती माहिती होती, मात्र स्थगिती दिलेली नाही अजून कोर्टाने. निर्णय राखून ठेवला 1 तारखेला. नाही, आता कोर्टाने निर्णय दिलेला आहे, पण अलीकडच्या काळात कोणाचा गुन्हा मान्य करायचा नाही, कोणाच्याकडून झालेली चूक मान्य करायची नाही आणि त्याकडे पूर्णपणाने दुर्लक्ष करायचा, अशी सरकार चालवताना अनेकांची भूमिका आम्हाला दिसते सरकारमधल्या. आता कोर्टानेच निर्णय दिलेला आहे, त्यामुळं आता बघू पुढं काय होतंय. पण आपण जिथे उभे आहात तिथून अगदी काही अंतरावरच ज्या सदनिका त्यांनी खोटी ॲफिडेव्हिट, खोटी कागदपत्र आणि अत्यल्प उत्पन्न दाखवून स्वतःच्या नावे घेतलेल्या होत्या, सरकारची फसवणूक केलेली होती आणि त्या प्रकरणात ही सगळी शिक्षा झालेली आहे, असे काही प्रकार गेल्या काही काळात समोर येत आहे. याकडे कसं बघताय की राजकीय वर्चस्वाचा फायदा घेऊन अशा पद्धतीने गोरगरिबांचे फ्लॅट्स किंवा त्यांच्या सदनिकावर डल्ला मारण्याचे प्रकार घडतात? ठीक आहे, आता त्यांचं लक्षात आलेलं आहे, केस कोर्टात आहे. 20-22 वर्षानंतर, म्हणजे माणिकराव मंत्री नसताना, आमदार नसताना कधी ही केस फारशी आम्हालाही माहीत नव्हती. माणिकराव मंत्री झाल्यावरच बरोबर ती केसवर येणं आणि माणिकरावांच्या विरोधात निकाल जाणं आणि त्यांना आता मंत्रिपद सोडण्याची पाळी आणायच्या जवळ आणणं, हे सगळं कुणीतरी रचतंय, करतंय अशी शंका लोकांना वाटायला लागलेली आहे. झाली आहे ती चूकच झाली आहे, त्याचं आम्ही समर्थन करत नाही, पण 20-22 वर्षानंतर केसचा निकाल सत्तेत बसल्यावर लागतोय, याचं पत्रकारांनी जरा संशोधन केलं पाहिजे की हे आपोआप निकाल लागत आहेत का कुणीतरी गोळा करून ते निकाल आणण्याची व्यवस्था करतं. काय अंदाज आहे? कोण रस्ते? नाही, मी माणिकरावांच्या या केसचा फारसा अभ्यास केलेला नाही, त्यामुळे मला त्याची काही तपशील माहीत नाही. एकंदरीतच माणिकराव कोकाटे असतील, धनंजय मुंडे असतील, यामुळे अजित पवार गट सध्या अडचणीत असल्याचं दिसून येत आहे. बैठका देखील वरती सुरू आहेत. अजितदादा त्याला आल्याचं बघायला मिळतं. त्याला आता असं बऱ्याच मंत्र्यांच्या बाबतीत बरेचसे प्रश्न आहेत, काहींचे प्रश्न पाईपलाईनमध्ये आहेत, पण सरकारने फारसं गांभीर्यानं त्याकडे घेतलं नाही, तर मग कुणी बॅकफूटवर आलं असं म्हणण्याची काही आवश्यकता नाही आहे. त्याकडे गांभीर्याने बघायचंच नसेल तर मग विनाकारण वेगळ्या अपेक्षा करणं अपेक्षित आहे असं मला वाटत नाही. साहेब, याच अनुषंगानं महायुतीतील काही आमदार मंत्री एकमेकांवर आरोप करताना पाहायला मिळते. अमोल मिटकरी देखील म्हणत आहे की तत्कालीन मंत्री असलेले संदीपान भुमरे यांच्या OSDने 5 कोटींच्या कामासाठी 5 लाखांची मागणी त्यांच्या स्वतःकडे केली होती. त्यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. याकडे आपण कसे बघता? काय वाटतं? तुम्हीच सांगा ना, तुमचा जॉब आहे याच्यावर तुम्ही मला कामाला का लागतात? तुम्ही खरं म्हणजे स्वतंत्र पत्रकारितेने स्वतःहून त्याच्यावर भूमिका घेतल्या पाहिजेत ना. ह्यानी काय बोललं ते त्याला विचारायचं आणि त्याने काय बोललं ते ह्याला विचारायचं. तुम्ही काय करणार? तुमची जबाबदारी आहे की नाही की मिटकरींनी एक भाष्य केलं, मिटकरींचं भाष्य हे फार गंभीर आहे. आता एका OSDने आमदाराकडे, आमदार असताना अमोल मिटकरींच्याकडून पैसे मागितले, म्हणजे 5 लाख रुपये. म्हणजे अधिकाऱ्यांची धाडस किती पुढे गेलेलं आहे की आमदारांच्याकडूनच पैसे मागतात.
म्हणजे याचा अर्थ आमदार हे काम करणार आहेत आणि आमदाराला याच्यातून काहीतरी पैसे मिळणार आहेत, मग त्यातला मला वाटा मिळायला पाहिजे असं त्याचा अर्थ होतो. जरा लावा याच्यावर, जरा काम करा तुम्ही. यामुळेच अब्दुल सत्तार आणि जे मंत्री आहेत तानाजी सावंत हे मंत्रिमंडळात दिसत नाही असं देखील खळबळजनक आरोप अमोल मिटकर यांनी केला. याच कारणावरून त्यांना मंत्रिमंडळात स्थान नाही. काय त्यांची माहिती खरी असेल, आपण त्याच्यावर काय बोलणार. अमोल मिटकरी ज्यावेळी बोलतात त्यावेळी त्यांना काहीतरी माहिती असेल ना. संतोष देशमुख हत्या प्रकरणात होता विशेष सरकारी वकील म्हणून प्रकरणी हां कोरडकर आहेत, नागपूरला त्यांना पोलिसांची सुरक्षा मिळालेली आहे. काय वाटतं आपल्याला की म्हणजे त्यांनी इतिहासकाराला धमकी दिली त्याच्या घराला सुरक्षा? खरं म्हणजे अतिशय गंभीर घटना आहे. अशा धमक्या देणाऱ्यांचा निषेध झाला पाहिजे. शेवटी इतिहासकारांनी आपली जुन्या कागदपत्रांन्वये काही मतं मांडली असतील तर त्याला मतं मांडून छेद देण्याचं काम कुणी करू शकतं. पण धमक्या देणं, घाणेरड्या शिव्या देणं हे प्रकार विशेषतः मोबाईलवरून, सोशल मीडियावरून प्रचंड वाढलेले आहेत. माझी तर सरकारला आग्रहाची विनंती आहे की सरकारने असा कायदा केला पाहिजे की मोबाईल उचलून जीभ टाळायला लावून काही बोलणारे आणि सोशल मीडियावर कुणाची कशी निंदा नालस्ती करणारे जे व्यवस्था आता सहजगत्या सगळ्यांना उपलब्ध आहे, त्यातून जे चुकीच्या पद्धतीचे रिमार्क्स मारतात, एकेरीपणाने शिव्या देऊन एखाद्याची संभावना करतात, त्या सगळ्यावर सरकारने कडक कायदा केला पाहिजे. सरकारने त्याच्यासाठी काहीतरी गांभीर्याने घेतलं पाहिजे. किंबहुना सरकारला आमची आग्रहाची विनंती आहे की अशा पद्धतीच्या घटना होतात त्याच्यावर ताबडतोब बंदोबस्त करायला पोलिसांना अधिकार दिला पाहिजे. पोलीस अशांना बोलवतात, 2-3 तास बसवतात आणि दुपारी परत जातात. कुठल्याही व्यक्तीवर घाणेरड्या शब्दात बोलणे, त्याचा उपमर्द करणे, ह्या सगळ्यांना कॉग्निजेबल गुन्हा धरला पाहिजे. कारण आता ही सहजासहजी एक्सप्रेस होण्याची व्यवस्था झालेली आहे आणि ती कॉग्निजेबल गुन्हा धरून त्याच्या बाबतीत सरकारने काहीतरी कायदा केला पाहिजे. उज्ज्वल निकम यांची बीड संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती केली. उज्ज्वल निकम आता काय करणार? पोलिसांनीच तपास पूर्ण केलेला नाही. पोलिसांनी पूर्ण तपास करून चार्जशीट केली की त्यानंतर उज्ज्वल निकम कामाला लागतील. पण पोलिसांनी पूर्ण काम अजून केलेलं नाही का केले? तेच ना. आता परदेशात जाणाऱ्या मुलाला आपण विमान फिरवून मागं आणू शकतो, तर भारतातल्या एका आरोपीला हुडकायला किती अडचण आहे? काय अडचण आहे? आणू शकतं ना, पण ते होत नाही आहे. तर ते आरोपी हुडकले पाहिजेत आणि तो ज्या अर्थी इतका पळून गेलेला आहे त्या अर्थी त्याच्याकडे अधिक माहिती असण्याची शक्यता आहे. त्यामुळं पोलिसांनी आधी त्यांचं काम पूर्ण केलं पाहिजे. मी मगाशीच सांगितलं, पोलिसांचा दबदबा राहिला नाही किंवा पोलीसच आता सगळ्यांना सहकार्य करतात. रत्नागिरीतील बहुतांश जे सेतू कार्यालय आहे ते आता गुजरातची कंपनी पाहणार आहे अशी जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश काढले आहेत रत्नागिरीत. आणि तिथं आंदोलनही चालू झालेलं आहे. तिथल्या लोकांनी आंदोलन केलेलं आहे की महाराष्ट्रातली कुठलीही कंपनी द्या पण गुजरातची कंपनी देऊ नका. आणि गुजरात इन्फोटेक नावाची ती कंपनी आहे आणि त्या गुजरात इन्फोटेकच्या विरोधी लोक रत्नागिरीचे आंदोलन करत आहेत. आणि महाराष्ट्रातल्या काय फार अवघड काम नाही आहे, ते साधं काम आहे. पण त्याच्यात ज्या पद्धतीनं टेंडर काढले जातात आणि एकाच कंपनीला सगळा जिल्हा दिला जातो, त्यामुळं महाराष्ट्रातली स्थानिक तरुणांना मिळणारी हाताला कामं किंवा संधी किंवा सेवा देण्याची त्यांची जर इच्छा असेल एखाद्या संस्थेची तर ते बाजूला राहतात आणि असे बाहेरून आलेलेच या सगळ्या सेवांची ताबा घ्यायला लागलेले आहेत. त्यामुळं त्या आंदोलनाला आमचा पूर्ण पाठिंबा आहे. नाशिकमध्ये होणाऱ्या काही कुंभमेळ्यांची कामं सुद्धा गुजरातल्या कंपन्यांना दिली जातात अशा प्रकारची आता चर्चा झाली. त्यामुळे स्थानिक जे ठेकेदार आहेत किंवा स्थानिक लोक जे आहेत त्याच्यामध्ये काहीशी नाराजी आहे. कुंभमेळ्याच्या अनुषंगाने मोठ्या प्रमाणात कामं नाशिकमध्ये होतात. नाही, आता नाराज होण्याचा अधिकार राहिलेला नाही. इथले दोन्ही खासदार, जवळपास सगळे खासदार, सगळे आमदार हे एका बाजूनं निवडून आलेले आहेत. त्यामुळं इथं आता कुणी नाराज नाही असं आम्ही समजतो, कारण सगळ्यांनी एका बाजूला कौल दिला आहे. आता ज्यांच्या बाजूने कौल दिला
ते बाहेरचे ठेकेदार आणतायत त्याला आम्ही काय करणार? बरोबर आहे ना? मंत्र्यांचे ओएसडी आता मुख्यमंत्री ठरवणार शेवटचा प्रश्न. तो त्यांचा अधिकारच आहे. त्यांनी असं विधान केलेलं आहे की कोणी मध्यस्थी करणारे किंवा चुकीच्या पद्धतीनं वागणारे जे OSD असतील त्यांना आम्ही नेमलेलं नाही. त्यांनी 125 पैकी काहीतरी 16 जणांना नेमलेलं नाही असं काल मी त्यांचं विधान मुख्यमंत्री महोदयांचं ऐकलं. आता एवढा कटाक्षाने जर भ्रष्टाचार कमी करण्याची भूमिका असेल तर मग आपल्याबरोबरच्या सहकाऱ्यांच्या देखील या पद्धतीचे निकष ते लावतील असा मला विश्वास आहे.